नमस्कार. आज आपण पांढरे शुभ्र मऊ असे लुसलुशीत तांदळाचे घावण करणार आहोत. त्यासाठी मी 1 वाटी तांदूळ घेतलेले आहे. एक वाटी तांदूळ मी स्वच्छ धुवून ठेवलेले आहेत आता रात्री. आता सकाळी मी हे वाटून घेणार. तुम्ही कोणताही तांदूळ घ्या तुमच्या घरात असेल तो, फक्त इंद्रायणी तांदूळ घ्यायचा नाही, तो खूप चिकट असतो. रेशनिंगचा तांदूळ घेतला तरी चालेल. रोज आपण वापरत असतो तो तांदूळ घ्यायचा. आता हा मी भिजत ठेवलेला आहे. सकाळी हा मी वाटून घेणार. हे बघा, मी पीठ आता मिक्सरमधून वाटून घेतलेले तांदूळ. हे एवढं 2 पाण्या डबल पाणी घालायचं, एवढं पातळ ठेवायचं. नंतर करत करत आपल्याला कळतं किती पाणी घालायचं ते. तर मीठ घालूया आपण. बटाट्याची भाजी करून घेऊया. जिरं राई, मिरची, कढीपत्ता, कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे. थोडंसं टोमॅटो घालते. बटाट्याची भाजी करत आहोत, तर जास्त कांदा करपवायचा नाहीये. थोडीशी हळद. ते बटाटे शिजवून घेतलेत मी, त्या हाताने असे कुस्करून घालायचे. मीठ घालूया. थोडंसं पाणी घालायचं, 1 छोटा चमचा. आपली भाजी तयार आहे. आपण आता घावणं करायला सुरुवात करूया. वरून कोथिंबीर घालू. आता आपण घावणं करायला सुरुवात करूया. मी हा बिडाचा नवीनच तवा घेतलेला आहे. तर बघूया आपण आता कशी घावणं तयार होत आहेत ती. थोडंसं तेल लावून घ्यायचं पहिलं सुरुवातीला. एक काटा चमचा घेतलाय, त्याला असा कांदा लावून घ्यायचा आणि कांद्यानं असं तेल लावायचं. कांद्यामुळे व्यवस्थित तेल लागलं जातं. असं ग्रीस करून घ्यायचा तवा. आणि हे मी भांडं घेतलंय, असं फुलपत्र आपण घ्यायचं. हे पीठ सगळं हलवून घ्यायचं. तवा तापला की गॅस कमी करायचा. आणि भांड्याने असं आपण साईडने घालायचं पहिलं. आणि झाकण ठेवायचं. आता आपण उघडून बघूया. एक थोडा वेळ झाकण ठेवायचं. कडेने थोडं तेल सोडूया. जास्त घाई करायची नाही आपण उलटायची. हे बघा, हे आपोआपच सुटलं जातं कडेकडेने साईडनी. तवा सुटलं, तव्याला असं सुटलं जातं. हे बघा, बघू शकता तुम्ही. हे बघा कशी जाळी आलेली मस्त. तुम्ही एक साईडनी सुद्धा भाजू शकता किंवा मग दोन्ही साईडनी भाजलं तरी चालेल. तर मी दोन्ही साईडनी भाजून घेते. ती मऊ झालीत बघा. आणि काय करायचं, गरम गरमच आपण असं ही चाळणी घ्यायची, असं हे चाळणीवर घालायचं. म्हणजे त्याची वाफ निघून जाते आणि कशाला चिटकत नाही ते. तर मी तुम्हाला एक दुसरं एक करून दाखवते. कांद्याने असं तेल लावून घ्यायचं. प्रत्येक वेळेस आपण पीठ हे हलवूनच घ्यायचं. तर काय होतं, पीठ खाली चिकटतं ना सगळं, तांदळाचं पीठ असल्यामुळं. त्यामुळे असं हलवून घ्यायचं. असा कांदा घालायचा. जिथं जागा राहिली तिथं पण आपण पीठ सगळं घालून घ्यायचं. आणि असं कांदा किंवा गाजर सुद्धा घालून तुम्ही करू शकता. एकदा तवा चांगला सेट झाला तापला की पटपट घावणं होतात. हे बघा किती सहज निघते. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.
दिसतं.